झुकावा, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आता झुकायचं नाही, झुकवायचं, ही ताकद मराठी माणसात आणि आपल्या मातीत आहे. अरे काय शिवराय रे माझे, काय इतिहास आहे. शिवणे हेरीवर शिवबा जन्मला, शिवणे हेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, सारे राजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. बोरिसकर ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत. एवढं बोलून जे दोन चार तटकुले वाजवितच नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आली तर टाळ्या वाजवतील, जी औलाद जन्मालाच पाकिस्तानात आली ती टाळी वाजवणार नाही. तिचं आई बाप तिकडलं येतं. कशासाठी एवढा अट्टहास, एवढा नामघोष, एवढा स्वाभिमान. आठवा 350 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आणा. आपल्या डोळ्यात देखत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली. अरे मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. मुठभर मावळा हातात, बाजी फुलार बाजी, तानाजी, असाजी, सूर्याजी, कोंडाजी, फुलाजी, प्रधान, नानाजी, संताजी, मोरोजी, बहिरजी, मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, बांदलकर, जेधे. काय होणार आहे एवढ्याने? स्वराज्य घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत आहे. बरं का तरुण मंडळी, मावळा ऐका. 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार, अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. पण ते मावळं RMD माणिकचंद विमलनं घडलं नाही दाद्या. बिचारे निर्व्यसनी होते मावळा. अरे 67 वर्षाचा शेलार मामा, वय ऐका बर का किती, 67 वर्षाचे शेलार मामा. अरे एका पट्ट्यात माणूस मारायचे इतकी ताकद होती. वय काय, तरणाई तेवढाच आणि व्रतही तेवढाच. मावळा 23-24 वर्षाचा तरणा पान शिवा काशीत न्हाव्याचा, मृत्यूच्या पालखीत बसलाय. शिवराय म्हणतायत, विचार कर शिवाय, माझ्यासारखा दिसतोस याचा अर्थ मृत्यूच्या दारात जावं असं नाही. माझ्यामुळे जर माझे मावळे मरत गेले तर माझ्या स्वराज्याला मजा नाही. पाया पडतो तुझ्या, उतर या पालखीतनं खाली. ते तरण बांड पोरग डोळ्यात पाणी आणून म्हणतंय, राजा काय बोलता व राजा, अव जिंदगानीत येऊन एकदा शिवराजाला बघता एवढं एक सपान बघितलं बघा म्या. माझी माय म्हणायची शिवरायासारखं दिसतो तू, लय भारी वाटायचं राज. अव शिवबाला बघता आलं काय नवले, शिवबाला जगता आलं. राज अहो मी मेलो तर माझ्या माग तुम्ही माझ्या कुटुंबाला सांभाळा. काय भाग्यवान आहे मी राज. माणसं मेल्यावर माणसं रडते. राज माणूस मेल्यावर माणसं रडते. मी जिवंत असताना माझ्यासाठी हिंदवी स्वराज्याचा धनी रडतो या. काय भाग्यवान. या जिद्दीनं, या सामर्थ्यानं, या कष्टानं यानं घडलं स्वराज्य. 18 पगड जाती, 12 बलुतेदार एकत्र येऊन घडलं स्वराज्य. कुणा एकट्यामुळं नाही. शेतकऱ्याची पोरं होती म्हणून घडलं स्वराज्य. मातीचा स्वाभिमान टिकवणारी पोरं होती म्हणून घडलं स्वराज्य. का स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक हो जाती. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक हो जाती. हे होऊन भगवतो हाती.
दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती शिवाचे मावळे शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती अरे नाही कुणाची भीती दैवत महाराष्ट्राचं नव्हे अख्ख्या जगताचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे 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 दैवत छत्रपती दैवत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती धर्म जात पंत कुठल्याच गोष्टीचा मायना न ठेवता कौतुक करायचं कारण आहे. पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शोकात पडलाय. शिवशाही कशाला म्हणतात सामर्थ्याने लक्षात घ्या. तेवढ्या काळात सुद्धा एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. याला शिवरायांचं व्यवस्थापन म्हणायचं, याला शिवशाही म्हणायचं. शेतकऱ्यासाठी पहिलं धरण माझ्या शिवरायांनी बांधलं. महाराष्ट्रात खेड शिवापूरला अशी 32 धरणं माझ्या राजानं बांधली. महिन्याच्या महिन्याला हातावर 1 तारखेला पगार पडते. ते वेतन माझ्या शिवरायांमुळे मिळतं. तर आजही तुम्हाला पगार भेटली नसती. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत शिवरायांनी चालू केली. का अभिमान आहे, का स्वाभिमान आहे. तर का शेतकरी बांधव, ज्या 7 वाऱ्यावर आपण एवढा माच करतो ना, तो 7 वारा शिवरायांची कृपा आहे. 7 वारा हे शिवरायांनी काढलं. शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. नाहीतर आजही पाटीलकी, देशमुखी, देशपांडकी चालली असती. जमिनी पिकल्या नसत्या, पिकूनही भेटल्या, हक्काचं खाता आलं म्हणून कौतुक आहे. आणि ज्याला जय म्हणून वाटलं नाही, तुम्ही घरी जाऊन पिटवून घ्या. तुम्ही म्हणसाल ताई तुला एक लयच उतू आलता. आमच्याकडे उतू येणं म्हणजे लय ॲग्रेसिव्हली बोलणं. काय म्हणतात तुमच्याकडे? ए जाऊ दे बरं मरू द्या. फार स्वाभिमानाने बोलणं. काय काय म्हणतात? लयच बोलती रे. कौतुक आहे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिखा है. कारण आज कीर्तनकार मुलगी असून एवढ्या सामर्थ्याने बोलतीये. जर राजा नसतं तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असते. विचारावं लागलं असतं, जहापना जहापना हम थोड़ा सप्ताह करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. असे पोकळ बांबूचे ठोके दिले असते. काही एवढी माणसं जमली असते दादा. फक्त शिवरायच नाही, ज्या ज्या लोकांनी या मातीसाठी आपला प्राणपणाला लावला. पण कधी कधी ते वर बसून विचार करत असतील, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह, राजगुरु, सुखदेव सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कुणासाठी मेलो बाबा. अरे इथे पैशाशिवाय काहीच घेणं देणं. ते सुद्धा भाषेला गेले ते विचार कर. अरे काय माती होती रे आपली. हा काय सैनिक, आताही काय सैन्य बोलय आपलं. धर्म जात पण तो कुठल्याच गोष्टीचा विचार न करता देशासाठी लढतात रे. हा पण विनंती आहे पोरांनो, लढा. या बहिणीचं एवढंच ऐका रे. कीर्तनाला आलात ना, सगळ्यात प्रथम आई वडिलांची सेवा करा. जगाच्या मालकाची करण्यापेक्षा आई वडिलांची केली तर जगाच्या मालकापर्यंत पोहोचणार आहेत. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कधीच कळणार नाही.
ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कधीच कळणार नाही. घरातले मायबाप समजून घ्या. व्यसनाच्या आज्ञेने जाऊ नका. स्वतःचं साम्राज्य निर्माण करा. कारण तुमच्या आई बापाने तुमच्यासाठी फार कष्ट खाल्ल्यात. तुमच्या आई वडिलांची स्वप्न करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. विनंती आहे, हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास आहे. हे सगळं शक्य कशाने होणार आहे देवा? एकच, हरिमुखे. म्हणजे नुसतं मुख्य म्हणलं की होतं असं नाही बरं का, कष्ट करावं लागतं. उद्यमेन ही सिद्धंती कार्याने मनोरथ हे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. सिंह झोपलाय, हार नाललाच माय आली, माय सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असेल, मग ती म्हणला तो तोंडवस, मी तुझ्या तोंडात जातो. होईल का असं? झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण जाणार आहे का? तसं कष्ट न करता कोणच देणार? पण कष्ट करण्याची ताकद मात्र हरिनाम देतं. म्हणून हरिनाम घ्या, जे कष्ट करण्याची ताकद वाढवेल आणि ते कष्ट तुम्हाला यशापर्यंत पोचवेल. हे सगळं शक्य एकाच गोष्टीने. विठप्पाय रखमाई हो रखमाई चिंतनाचा गोड अट्टहास आमच्या सुभाषराव दादा देवरे यांच्या माध्यमातून आयोजनातून गेली 50 वर्ष हा गणनाम सप्ताह खालीचा ना खालीचा वाटा ज्याचा सप्त्यात आहे ना, याच टे टाकली, ती रांगोळ काढली, उभे राहिले, टाळ घेतला, महाराजाला आणलं, कॅमेरा लावला, सिस्टीम लावली, विणा घेतला, पंगत वाढली, पत्रवड्या उचलल्या, बुक्का आणला, नारळ आणला, खारीचा किती खारीचा चहा केला, साखर आणली, पत्ती आणली, माणसं बसवली, मंडप टाकला, दोरी बांधली, एवढा ज्याचा वाटा आहे, एवढा खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे, ज्याचा या सप्त्यात आहे. बहीण म्हणून सांगते, माझा पांडुरंग त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, एवढी ताकद या सप्त्यात आहे. मी नाही म्हणत बरं, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा पांडुरंग उभा. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप. देव करायची ताकद या कीर्तनात आहे. ज्या क्षणी कीर्तन चालू त्या क्षणी जगाचा मालक इथं साक्षीला उभा असतो, ते कीर्तन आहे. विनंती आहे, फार कौतुक करावं तुमचं. अगदी गोड माणसं आहे तुम्ही. एवढ्या लांब आल्याचा शिन फिटला महाराज. धुळ्याच्या पण पुढे हो हे, पण भाग गोड आहे. आम्हाला यायचं म्हणलं की 8 ते 9 तास तरी सहज लागतं. किती 1200ची आहे, नका लई चर्चा करू. 1200ची महाराज पण का पंढरपूर 1200. पंढरपूरपाशी माझं गाव आहे. आम्ही ती भाग्यवान माणसं आहेत. आमच्या जिल्ह्यात जगाचा बाप आहे तो पांडुरंग आहे. तुम्ही तर लय भाग्यवान माणसं आहे. मुक्ताई तुमच्या चरणाशी आहेत. जिने ज्ञानोबारांना ज्ञान शिकवावं, जिचे पहिले शिष्य चांगदेव 14 विद्या 64 कला